दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा त्रिवार अभिवादन। तसेच मला या व्यासपीठावर आयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार। जाधवांची लेखती भोसल्यांची सुनावणी आली, जाधवांची लेखती भोसल्यांची सुनावणी आली आणि शहाजीराजांचा संसार सोन्यापरी सजलून गेली आणि शहाजीराजांचा संसार सोन्यापरी उजळून गेली। वाघिणीचा काळीस तिचं वाघ तिच्या पोटी, वाघिणीचा काळीस तिचं वाघ तिच्या पोटी, स्वराज्याचा ध्यास म्हणी जगदंब जगदंब तिच्या ओटी, स्वराज्याचा ध्यास म्हणी जगदंब जगदंब तिच्या ओटी। हिंदवी स्वराज्याचा ताटकणा जागवणारा पहिला मराठी महामानव श्रीमान शहाजीराजे भोसले। भूतकाळाच्या चाताडावर पाय देऊन वर्तमान काळ उलटे टांगून भविष्यकाळ घडवायला शिकवणारे श्रीमान शिवाजीराजे भोसले, ज्याचं नाव घेतलं की प्रत्येक तरुणाची छाती रुंदावते अशा तलवारीच्या पातीवर मरण पेलून धरणारा पण एवढ्यांना शरण न जाणारा मराठा राजपुत्र श्रीमान संभाजीराजे भोसले, ज्या मरण मावळ्यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांना मान देऊन या स्वराज्यासाठी रक्त सांडले अशा 18 पगड जातीच्या मर्द मावळ्यांना, महापुरुषांना, महामानवांना मी सोनाक्षी अरविंद टोमरे प्रथम अभिवादन करते। या सर्वांच्या चरणाची धूळ एका करंड्यात गच्च गच्च भरावी आणि रोज रोज कपाली लावावी अशा या मर्दानी दैवतांना पुन्हा एकदा माझा मानाचा मुजरा। सन्माननीय व्यासपीठ प्रमुख पाहुणे, माझ्या मर्द मावळ्यांना, जिजाऊंचे लेकींनो आणि इथे उपस्थित असलेले समस्त शिवांना माझा जय जिजाऊ। सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे, सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे, काळजात राहती आमच्या रक्तात वाहती राजे। तुफान गरजतो आगोखतो वाघ मराठी माझा, तुफान गरजतो आगोखतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो चान झोपतो तुफान मातीचा राजा। अहो खरं तर अंतःकरणातील आनंद आज 350 वर्षानंतर सुद्धा माझ्या राजाचा इतिहास जगभर पुन्हा पुन्हा गाजतोय याचा मला सार्थ अभिमान आहे। म्हणावेसे वाटते शब्दही पडते अपुरे, शब्दही पडते अपुरे अशी शिवरायांची कीर्ती, राजा शोभनी दिसे जगती अवघ्या जगाचा शिवछत्रपती। महाराष्ट्राच्या आराध्यदैवत ज्यांनी आपल्याला स्वाभिमान शिकवला, ताटमानेने जगायला शिकवलं, पण शिवरायांनी फक्त महाराष्ट्राला किंवा भारतालाच नव्हे तर अनेक देशांनाही ताटमानेने स्वाभिमानाने जगायला शिकवलं। याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे जगाच्या नकाशात असलेला व्हिएतनाम नावाचा एक छोटासा देश। कधी वेळ मिळाला तर व्हिएतनामचा इतिहास जरूर जाणून घ्या मित्रांनो। 1966 मध्ये जगातील महासत्ता असलेल्या अमेरिकेने संपूर्ण ताकदीनिशी कमकुवत असलेल्या व्हिएतनामवर आक्रमण केले। तेव्हा साऱ्या जगाला वाटले की काही दिवसात नव्हे तर काही तासातच व्हिएतनामचा पराभव होईल, पण या देशांनी साऱ्या जगाला आश्चर्यचकित केले। अनेक वर्ष चाललेल्या युद्धात अमेरिकेचा अपमानास्पद पराभव झाला। कौतुकाचा विषय बनलेल्या व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षांना जेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारले की तुमच्या या यशाचे रहस्य काय, तेव्हा व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षांनी मोठ्या अभिमानाने उत्तर दिले की मी एक हिंदुस्थानातील महान राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या युद्धनीतीचा वापर केला म्हणूनच आम्हाला यश मिळाले। तेव्हा ते असेही म्हणाले की ते ऐकून आपल्या सर्वांची मान अभिमानाने ताठ होईल। ते म्हणाले काश हा राजा आमच्या देशात जन्माला आला असता तर आम्ही संपूर्ण जगावर राज्य केले असते। आले किती गेले किती उडून गेले भरारा, आले किती गेले किती उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवबाचा दरारा, माझ्या शिवबाचा दरारा। स्वराज्या कुल्ली कोल्ह्या कुत्र्याने जरी वाईट नजर जरी टाकली तरी त्याचा कोथला कसा बाहेर काढायचा हे शिवरायांना चांगलंच ठाऊक होतं। म्हणूनच म्हणते हरे रंग का सपना लेकर आया था अब जलीस माती में, हरे रंग का सपना लेकर आया था अब जलीस माती में, छत्रपति ने घुसा दिया था भगवा उसके छाती में। रांझ्याच्या पाटलांनी वाईट कर्म केले म्हणून शिवरायांनी त्यांच्या हातपाय कळम केले। त्याच महाराष्ट्राशी कल्याण बदलापूर सारखी बलात्काराची प्रकरणे घडतात। वर्तमानपत्र उघडले की पहिल्याच पानावर बातमी असते अल्पवयीन मुलीवर अत्याचार, बलात्कार,
मधले पान उघडले की शेतात जाणाऱ्या महिलेवर सामूहिक बलात्कार. काही चाललंय या शिवरायांचे स्वराज्यात. ज्या शिवरायांनी परत स्त्रीला मातेचा मान दर्जा दिला त्याच महाराष्ट्राची प्रकरणे घडतात. याच्याशिवाय दुसरे दुर्दैव नाही. म्हणून म्हणते, राजे पुन्हा या जन्माला, गरज आहे तुमची या महाराष्ट्राला. राजे पुन्हा या जन्माला, गरज आहे तुमची या महाराष्ट्राला. तेला वाचून किंमत काय, समयतील वातीला पाण्या वाचून किंमत काय. जमिनीतील मातीला धारे वाचून किंमत काय, तलवारीच्या पातीला. आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला. आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला. एवढे येते. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद. धन्यवाद. जोरदार टाळी या कलाकारासाठी. अवनीजी, येस, एक ओळ आणि नक्कीच आपण आभार देखील मानायचे. धवला. धन्यवाद, तुम्ही मला इथे बोलवलात. आणि काय धवला, विशू दादानी